आपण रोज ज्या पुलावरून जातो, शहरातली मोठ्यात मोठी इमारत, अरे अगदी आपण ज्या खुर्चीवर बसलो आहोत ना, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट अगदी समान आहे. एक असा डिंक जो दिसत नाही पण इतका मजबूत आहे की विचारू नका. आज आपण याच डिंकाच्या म्हणजे वेल्डिंगच्या जगात जरा डोकावून पाहणार आहोत. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूच्या ह्या सगळ्या भल्या मोठ्या धातूच्या वस्तू त्या एकमेकांना कशा काय घट्ट धरून ठेवतात? यामागे एक अशी शक्ती आहे जी दिसत नाही, पण तिची ताकद प्रचंड आहे. चला आज या शक्तीचं रहस्य काय आहे ते पाहूया. आणि त्या प्रचंड शक्तीचं उत्तर आहे ना, ते या 5 मूलभूत आकारांमध्ये दडलेलं आहे. हे बघायला अगदी साधे वाटतील, पण खरं सांगायचं तर ही वेल्डिंगच्या भाषेची मुळाक्षरं आहेत. याच आकारांपासून जगातील मोठमोठ्या आणि मजबूत रचना उभ्या राहतात. चला तर मग या शब्दकोशातला प्रत्येक शब्द म्हणजे प्रत्येक जोड जरा जवळून पाहूया. कारण प्रत्येक जोडाची स्वतःची एक खासियत आहे आणि तो तिथे का वापरलाय याचं एक कारणही आहे. सुरुवात करूया सगळ्यात सरळ आणि सोप्या जोडाने, बट जॉईंट. इथे काय होतं तर धातूचे 2 तुकडे थेट एकमेकांच्या टोकांना जोडले जातात. यामुळे एक सलग आणि मजबूत जोड तयार होतो. म्हणूनच पाईपलाईनसारख्या कामांसाठी जिथे ताकद महत्त्वाची असते, हा एकदम साधा पण अत्यंत प्रभावी पर्याय आहे. पण समजा आपल्याला एखादा कोपरा तयार करायचा असेल तर मग काय? तिथे येतो कॉर्नर जॉईंट. नावावरूनच कळतंय, जिथे 2 धातूचे तुकडे 90 अंशाच्या कोनात एकत्र येतात तिथे हा वापरला जातो. विचार करा, मजबूत पेट्या किंवा कोणत्याही फ्रेमच्या बाहेरच्या कडा बनवण्यासाठी हा एकदम परफेक्ट आहे. आता हा आहे एज जॉईंट. हा जरा खास आहे कारण हा पातळ पत्र्यांसाठी वापरला जातो. इथे पूर्ण पृष्ठभाग नाही तर फक्त कडा जोडल्या जातात. गाडीच्या मफलर किंवा सायलेन्सरसारख्या वस्तूंमध्ये जिथे एक घट्ट सील गरजेचं असतं पण प्रचंड ताकदीची गरज नसते, तिथे हा खूप उपयोगी पडतो. पुढे आहे लॅप जॉईंट. इथे एक धातूचा तुकडा दुसऱ्यावर थोडासा चढवला जातो म्हणजे ओव्हरलॅप केला जातो. या ओव्हरलॅपमुळे काय होतं की वेल्डिंगसाठी जास्त जागा मिळते आणि त्यामुळे एक जबरदस्त पकड तयार होते. म्हणूनच फर्निचर किंवा तात्पुरत्या फ्रेममध्ये हा हमखास दिसतो. आणि 5वा आणि शेवटचा मूलभूत जोड म्हणजे टी जॉईंट. जेव्हा एक धातूचा तुकडा दुसऱ्याच्या मध्यभागी बरोबर काटकोनात जोडला जातो तेव्हा हा इंग्रजी टी अक्षरासारखा आकार तयार होतो. कॉर्नर जॉईंट बाहेरची कड बनवतो तर टी जॉईंट आतून आधार देतो. मशिनरीच्या फ्रेममध्ये आतून ताकद देण्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे. बरं, हे 5 आकार तर आपण पाहिले, पण जेव्हा धातू वितळतो आणि पुन्हा थंड होऊन एकत्र येतो तेव्हा त्या जोडाच्या आत नक्की काय घडतं? ती एक वेगळीच दुनिया आहे. चला आता त्या सूक्ष्म जगात प्रवेश करूया आणि बघूया आत काय दडलंय. जेव्हा आपण एखाद्या वेल्डचा असा आडवा छेद पाहतो तेव्हा ती फक्त एक साधी रेषा नसते. ते एक खूप गुंतागुंतीचं क्षेत्र असतं. असं समजा की हा एक नकाशा आहे ज्यात वेगवेगळे प्रदेश आहेत आणि प्रत्येक प्रदेशाचं काम वेगळं आहे. चला हा नकाशा आपण एकत्र वाचूया. सुरुवात करूया सगळ्यात सोप्या भागापासून, पेरेंट मेटल. हे म्हणजे ते मूळ धातूचे तुकडे ज्यांना आपल्याला जोडायचं आहे. हा आपल्या प्रवासाचा किंवा या नकाशाचा सुरुवातीचा बिंदू आहे. या नकाशातला सगळ्यात रंजक प्रदेश कोणता असेल तर तो म्हणजे हीट अफेक्टेड झोन. एक गंमत म्हणून विचार करा, आपण मार्शमेलो भासतोय. तो जळत नाही पण उष्णतेमुळे त्याचा रंग, पोत आणि चव बदलते. तसंच काहीसं इथे होतं. वेल्डिंगच्या प्रचंड उष्णतेमुळे मूळ धातूचा जो भाग वितळत नाही पण त्याचे आतले गुणधर्म बदलतात, तोच हा हीट अफेक्टेड झोन. पुढे आहे फ्युजन पेनिट्रेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर वेल्ड धातूमध्ये किती खोलवर पोहोचला आहे याचं हे मोजमाप आहे. हे अगदी झाडाच्या मुळांसारखं आहे. मुळं जितकी खोल तितकं झाड मजबूत. तसंच पेनिट्रेशन जितकं जास्त तितकं जोड जास्त ताकदवान बनतो. आणि जो हा जोड प्रत्यक्ष बनवतो तो म्हणजे वेल्ड मेटल. हा तो नवीन धातू आहे जो मूळ धातू आणि फिलर मटेरियल एकत्र वितळून, मिसळून आणि पुन्हा थंड होऊन तयार होतो. हाच तो खरा डिंक आहे, त्या जोडाचा आत्मा जो सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो. आणि शेवटी जो भाग आपल्याला सहसा बाहेरून दिसतो तो म्हणजे रिइन्फोर्समेंट. हा तो जोडावरचा ओळखीचा उंचवटा. पण हा अतिरिक्त धातू फक्त दिसण्यासाठी नसतो तर तो पृष्ठभागावर अतिरिक्त ताकद देतो जिथे जोडावर सर्वात जास्त ताण येण्याची शक्यता असते. तर आता आपल्याला वेल्डचे प्रकार आणि त्याची आतली रचना बऱ्यापैकी समजली आहे. पण एक उत्तम, अगदी परिपूर्ण वेल्ड बनवणं इतकं सोपं नाही. त्यासाठी लागते अचूक तयारी. पण एक मिनिट थांबा. जर बट जॉईंट इतका सरळ आहे तर आपण नेहमीच 2 तुकडे एकत्र ठेवून सरळ सोट वेल्ड का करत नाही? वेल्डर्स एवढी सगळी वेगळी मेहनत का घेतात? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर छोट्या छोट्या तपशिलात दडलंय. याचं उत्तर आहे एच प्रिपरेशन.
म्हणजेच कडांची पूर्वतयारी. विशेषतः जेव्हा धातू जाड असतो तेव्हा सपाट कडा जोडून काम भागत नाही. एक मजबूत जोड मिळवण्यासाठी वेल्डिंग करण्यापूर्वी या कडांना एक विशिष्ट आकार द्यावा लागतो. या आकारामुळेच वेल्ड धातूच्या पूर्ण जाडीपर्यंत खोलवर पोहोचू शकतो. आणि कडांना हा आकार देणं हे काही साधं काम नाही. त्यासाठी फ्लेम कटिंगपासून ते मशीन ग्राइंडिंगपर्यंत अनेक अचूक पद्धती वापरल्या जातात. यावरून लक्षात येतं की एक चांगला वेल्ड म्हणजे फक्त धातू वितळवणं नाही, तर ते एक अतिशय अचूकता असलेलं कौशल्य आहे. आणि त्या तयारीचा परिणाम मग असा दिसतो. इथे बघा, धातूच्या कडांना व्ही किंवा जे आकाराचे ग्रूव्ह म्हणजे चर तयार केलेले दिसतात. हे चर म्हणजे एखाद्या वाहिनीसारखं काम करतात, जे वितळलेल्या धातूला जोडाच्या अगदी गाभ्यापर्यंत खोलवर पोहोचवतात. मूळ धातू इतकाच मजबूत जोड बनवण्याचं हेच खरं रहस्य आहे. हे खरंच कला आणि विज्ञान यांचं एक जबरदस्त मिश्रण आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादा पूल, मोठी इमारत किंवा अगदी साधी लोखंडी वस्तू पाहाल, तेव्हा त्यावरील वेल्डच्या रेषांकडे फक्त एक व्रण म्हणून पाहू नका. त्याकडे त्या कारागिराची सही म्हणून पहा. त्यामागे दडलेलं विज्ञान आणि कौशल्य जे आपलं हे आधुनिक जग एकत्र जोडून ठेवतं, ते पाहण्याचा प्रयत्न करा.